आज देशाच्या अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केलाय, आम्हाला असं वाटत होतं की सर्वसामान्य जो करदाता आहे ना, त्याला थोडी सवलत द्यायला हवी होती. तो प्रामाणिक आहे, तो कर भरतोय. जर त्या स्लॅबमध्ये थोडा फरक झाला असता ना, तर त्याला त्याचा बेनिफिट मिळाला असता. हे करदाते कोण आहेत? हे कर्मचारी आहेत, छोटे व्यापारी आहेत, जे रेग्युलरली टॅक्स पेयर आहेत. हा स्लॅब थोडा वाढवला पाहिजे होता. महिलांचा आहे, महिलांच्या ह्याच्यामध्ये थोडस आणखीन सवलत दिली असती तर उत्पन्न हे वाढलंच असतं. परंतु तरीही त्यांनी जे काही घोषणा केली, मला वाटतं त्या अनुषंगाने थोडं 1 कोटीपर्यंतचे जे काही ज्यांच्याकडं बेनामी संपत्ती आहे, त्याला तर आता शिक्षा नाही पण दंड आहे. दंड तोही 30% ठेवला म्हणजे टोटली 60% दंड त्यांना पडणार आहे. असं एकंदरीत चित्र आता तरी दिसतंय. बाकी जर अर्थसंकल्पामध्ये महत्वाच्या ज्या काही घोषणा केल्या, हाय स्पीड जे काही रेल्वे दिलेल्या आहेत, पुण्यावरून जाणाऱ्या ज्या कनेक्टिव्हिटी आहेत, दिल्लीकडे असेल, हैदराबादकडे असेल, बेंगलोरकडे, ह्या कनेक्टिव्हिटी असल्यामुळं मला वाटतं आता महाराष्ट्राच्या प्रगतीला सुद्धा एक वेगळा वेग येणार आहे. खास करून मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक हॉस्टेल जर जे निर्माण करायचं ठरवलंय, हा संकल्प सुद्धा एक चांगला आहे. म्हणून हे बजेट त्या दृष्टिकोनातून सर्व बाबींना लक्षात ठेवून केलेला हा अर्थसंकल्प असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा पुन्हा एकदा याच्यावर चर्चा होईल, बजेटवर जेव्हा डिस्कशन होईल, त्यानंतर सुद्धा यामध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आता 1-2 दिवस जे आहे बजेटची चर्चा, याच्यानंतर खऱ्या अर्थानं बजेट नेमकं कसं आणि काय झालंय हे आपल्याला पाहायला मिळेल. सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्या पक्षाचा अध्यक्ष कोण असावा अशी चर्चा होती. काल राज ठाकरेंनी ट्विट केलं की पाटील त्या पक्षाचा अध्यक्ष असावा, पटेल नसावा. परंतु आज पियुष गोयल म्हणले की प्रफुल्ल पटेल त्याचे अध्यक्ष झाले, परंतु तटकरे यांनी ती नाकारले. नाही, पियुष गोयलनी जे काही त्याने कशाच्या बेसवर, कोणत्या आधारावर त्यांनी त्या प्रफुल्ल पटेलला राष्ट्रीय अध्यक्ष केलं मला माहित नाही, परंतु स्वतः प्रफुल्ल पटेलांनी त्या गोष्टीचा नकार दिलाय, इन्कार केलेला आहे की अशी कोणतीही निवड माझी झालेली नाही. पण मला वाटतं या वादावर पडदा पडला पाहिजे. त्यांच्या कार्यकारिणीच्या राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या गटाची जेव्हा काही बैठक होईल, त्या कार्यकारिणीच्या नंतरच या अध्यक्षाची निवड मला वाटतं घोषणा ही केली जाईल. मग आताच्या काळामध्ये लवकरातलं लवकर त्यांची घोषणा होईल अशी शक्यता कमी आहे. यांनी एक संशय व्यक्त केलेला आहे यांच्या मृत्यूवर अजित पवारांच्या. ते म्हणतात अपघातानंतर 6 जणांचा मृत्यू झाला, मग 5च मृतदेह का असं पडले, 6वी व्यक्ती कुठे गेली, एकोपाली प्रवासी डिजिटली नोंदले असतात, नोंदी संगती का, एकही कागदाचा तुकडा जळालेला दिसत नाही, पायलट त्यावेळेस का बदलले गेले, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अजितदादाचं जे प्लेन क्रॅश झालं त्याच्यामध्ये अनेक लोकांनी अनेक शंका कुशंका उपस्थित केलेल्या आहेत. सरकारने सुद्धा याची दखल घेतलेली आहे. कागद का जळाले नाही, सीट तशीच का राहिली, मग जर डेड बॉडी म्हणजे माणूस जळू शकतो, सीटला का लागली नाही, असे अनेक प्रश्न आहेत. मुळामध्ये ते लँड तिकडं कसं झालं इथपासून ते ज्यांचे मृत्यू झाले त्या तिथपर्यंत मला वाटतं याची चौकशी होईल. आता ब्लॅक बॉक्स तो काही भेटलेला आहे, त्याच्यातून काही निष्पन्न होईल आणि या सर्व गोष्टीला तरी नाही म्हणलं तर ज्या स्पीडने ते चौकशी करतायत, मला 2-4 दिवसामध्ये याचं स्पष्टीकरण समोर येण्याची शक्यता आहे. पण खूपच संशय व्यक्त केला. आता संशय हा येतोय ना, प्रत्येकाला संशय येतो. प्रत्येक जण आपापल्या अँगलने त्या ऍक्सिडेंटकडे पाहत आहे. ते एवढं क्रॉस होऊन ते कोसळलं कसं? जिथं ऍक्सिडेंट झालाय त्याच्या एक्झॅक्ट समोर दुसऱ्या साईडला रस्त्याच्या पलीकडे एक पेट्रोल पंप आहे. तिथून त्या सीसीटीव्ही फुटेज मधून जो काही पिक्चर समोर आलेला आहे तो वेगळा आहे. म्हणून याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि सरकारने ते मान्यही केलेलं आहे. त्या पद्धतीने त्याची चौकशी सुद्धा होते. सर, एक महत्वाचं आहे की हा सामनामध्ये घेऊन आलाय. आता त्यांनी काय म्हणजे यावर्षी की जर शरद पवारांनी मनात आणलं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, आता लिहिलंय त्यांनी. आता ह्या जर तरला काही अर्थ नाहीये. त्यावेळेला शरद पवार जे अजितदादा ते एकत्र होते त्या टायमाला यांची सदस्य संख्या जास्त होती.
परंतु का मुख्यमंत्री केलं नाही, का टाळलं, कोणती महत्वाची खाते घ्यायची होती, हे सगळे प्रश्न आता इतिहास जमा झालेले आहेत. म्हणून त्या भूतकाळाचा आता या वर्तमान काळाशी संबंध जोडणं मला वाटतं योग्य नाही. झाली घटना तर विसरून जायला पाहिजे. आता नवीन काय घडणार आहे याकडे आपण लक्ष देऊया. सामनाने हे टायमिंग का साधावं यावेळेस? नाही तर शरद पवारांवर दोष द्यायचा की शरद पवारांमुळं काही आणखीन घडलंय असं जर त्यांना सुचवायचं असेल तर तो सामना आहे. तो कुणावरही आरोप करायला मागे पुढे पाहत नाही. त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या गरजेनुसार प्रत्येकाला टार्गेट करणं हे सामना पेपरच्या माध्यमातून उबाठाचे लोक करत असतात. म्हणून आता त्या कडीला ऊत आणल्यासारखा, शिळ्या कडीला ऊत आणल्यासारखा प्रकार आज सामन्याने केलेला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. तुमचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे प्रचार करणार. देवेंद्र फडणवीसने जो काही निर्णय घेतलाय तो भावनेच्या याच्यामध्ये निश्चित घेतलाय. त्यांचं स्वागत आहे, चांगला निर्णय आहे. आम्ही पण अजितदादाचे निधन झाल्यानंतर प्रचारामध्ये ढोल वाजवणे, फटाक्याची आतिषबाजी करणे किंवा हार पुष्पगुच्छ देणे हे सुद्धा आम्ही सगळं टाळलेलं आहे. आणि म्हणून शांततेने प्रचार करण्याचं धोरण आम्ही अवलंबलेलं आहे. रोहित पवारांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात त्या मुख्यमंत्री झाल्या ठीक आहे, हरकत नाही, पण आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकत नाही. आनंद आहे पण शुभेच्छा देऊ शकत नाही. रोहित पवारांच्या शुभेच्छा त्यांनी द्याव्यात का न द्याव्यात यापेक्षा त्यांना बोलवलं नाही यावर त्यांची असलेली नाराजगी आहे. म्हणून आता तर कुटुंबाचा अंतर्गत कलह आता कुठपर्यंत जातं हे पाहावं लागेल. रोहित पवारांनी अशा वेळेला असा ट्विट करणं मला वाटतं योग्य नाही. सुनेत्रा पवार यांनी ट्विट केले, मनावर दुःखाचा डोंगर नव्या आशेने पुढे चालत राहील असे ट्विट केले. निश्चित आहे, एका महिलाचा पती जेव्हा जातो त्या टायमाला दुःखाचा डोंगर हा असतोच, हे बर्डन हे असतंच. परंतु राजकारणामध्ये वावरताना त्यांना आणखीन काय काय जाणीव झाल्यात हे ते सांगू शकतात. म्हणून लवकर झालेला शपथविधी, त्याच्यानंतरच्या आता होणाऱ्या घटना या कशा असतील तर हे पाहावं लागेल. म्हणून आज त्यांच्या त्या घटनेवर किंवा त्यांच्या त्या वक्तव्यावर आता टिप्पणी करणं उचित नाही. तुम्ही काय वक्तव्य केलं होतं की माणूस केलं आणि खुर्ची जिंकली, त्यावर जोरदार टीका होतीये. मुख्यमंत्री म्हणाले असं बोलाल तर आम्ही तुम्हाला तसंच उत्तर देऊ. बावनकुळे सुद्धा म्हणाले की असं बोलायला नको मित्र पक्षाने. शेवटी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, दुःख आहे. तुमचं वक्तव्य हे बघा, जे मला वाटलं, जे माझ्या मनाला वाटलं ते मी बोललेलो आहे. आणि असे कोणी टीका केली म्हणून मी घाबरणारा माणूस नाहीये. ही भावना सत्य आहे. खुर्ची जिंकलीच आहे आणि माणूस हारलेला आहे. राजकारणामध्ये मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगणार आहे. अधिवेशनाच्या काळामध्ये मी सुद्धा आता विधानसभा अध्यक्षाला पत्र देणार आहे. जर माझा मृत्यू झाला तर विधानसभेमध्ये मला सुद्धा श्रद्धांजली वाहू नये. शिखर बँक घोटाळ्याचा विषय आहे. ईडीचा तपासही चालू आहे, कोर्टात केस आहे आणि त्या सुनेत्रा पवार यांच्या कंपनीचं नाव आहे. त्या स्पष्ट विचारलं की इकडे शपथ घेत आहे आणि इकडे त्यांचं तिकडे नाव पण आहे त्या केसमध्ये. आता केसमध्ये नाव आहे, त्याची चौकशी चालू आहे, जे काय होईल ते होईल. सगळ्याच गोष्टी एका ॲट ए टाइम समोर काढणं मला वाटतं योग्य नाही. प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या त्याला अँगल आहेत. चौकशी हा एक वेगळा भाग आहे, राजकारण वेगळा भाग आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये ह्या सर्व गोष्टी उकरून काढून त्याच्यावर भाष्य करणं म्हणजे एक कन्फ्युजन तयार करण्यासारखा प्रकार आहे. जी चौकशी चालली ते त्यांच्या पद्धतीने चालू द्या. जेव्हा केव्हा त्याच्या चौकशीचा निर्णय येतील त्या टायमाला, त्या वेळेला तो जो काही निर्णय होईल तो सरकार निश्चित घेईल. पार्थ पवारला राज्यसभेवर पाठवल्यावर भाजपची नाराजी आहे असं दिसतंय, त्यामुळे त्यांनी जय पवारचं नाव सुचवलंय असं चर्चा सुरू आहे. थोड्या वेळ वाट पहा, या 8 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळतील. आज त्याच्यावर भाष्य करणार नाही. अजून एक शपथविधी झाला असं राष्ट्रवादीतील लोकांचं मत आहे, माहिती आहे. काय झालं? पक्ष सुरक्षित ठेवण्यासाठी रायगडीत शपथविधी घेतला.
तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता त्यांनी का घेतला, कसा घेतला, त्याच्यावर आता चर्चा करणं योग्य नाही. जे काही जनतेचं मत होते मांडायचा आम्ही प्रयत्न केला. त्यांचा तो पक्षाचा निर्णय, त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलेलं आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत हे जाहीर केलेलं आहे. म्हणून आमचा त्यांचा वाद असणं किंवा आम्ही त्यांच्या घेतलेल्या निर्णयावर कुठेतरी आक्षेप घेणं हा आमचा स्वभाव नाही, आणि आम्हाला घेण्याची आवश्यकता आहे सुद्धा नाही. भीती कोणाची होती राष्ट्रवादी काँग्रेस? आता त्यांना कुणाची भीती होते त्यांना विचारलं तर बरं होईल. मीरा भाईंदरमध्ये गुजराती महापौर होणे म्हणून नागरिक रस्त्यावर उतरणार आहे, कसं होत आहे? नाव डिक्लेअर होऊ द्या. त्यापूर्वी अशा बातम्या अनेक वेळेला आल्यात, निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आल्यात. मराठी माणूस महापौर झाला पाहिजे. अनेक नेत्यांनी त्याचा सुतोवाच केलेला आहे. जोपर्यंत उमेदवाराचं नाव घोषित होत नाही तोपर्यंत अशा या सगळ्या चर्चेला काही अर्थ उरत नाही. अंबरनाथ पाटीलची पुनरावृत्ती होऊ शकते. मालेगावात भाजप काँग्रेस युती आणि इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. राजकारणात आता काय घडेल ज्याचा आता अंदाज घेणं कठीण होत चाललेलं आहे. जे काही घडेल ते उघड्या डोळ्याने आपण पाहूया आणि नंतर त्यावर रिएक्शन देऊया. धन्यवाद. बस.